वर्ष होत आली अजूनही अशा प्रकारचं आरक्षण आपल्याकडे आलेलं नाही. काय सांगाल तुम्ही? याचं कारण आहे मराठा समाजाला नेहमीच आश्वासनं द्यायचे, निवडून यायचं, एवढंच गणित आहे. आता निवडणूक आली म्हणून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे. केवळ तुम्हाला आरक्षण देतो म्हणून 2 निवडणुका राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत, काँग्रेसने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाचा विश्वासघात केलाय. गौण मत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी कोणाला न्याय न करणं तर योग्य नाही. निवडणुका जिंको किंवा हारो, निवडणुकीचा मुद्दा नाही, समाजाला न्याय देण्याचा मुद्दा आहे. आणि त्या समाजाला न्याय देण्याच्या घोषणा करायच्या, जाहीरनाम्यात लिहायचं आणि प्रत्यक्षित मात्र द्यायचं नाही, हे योग्य नाही. निवडणूक ते हरवत किंवा जिंकवत, निवडणुका हारणं जिंकणं केवळ त्या मराठा समाजाच्या आरक्षणावर अवलंबून नाहीये, पण निवडणुकीच्या आधारावरती आरक्षण देणं हे मात्र अयोग्य आहे. मराठा समाजाचे लोक मागासलेले आहेत आणि त्यांना शैक्षणिक आणि ह्या सवलती देणं आवश्यक आहे, नोकरीविषयक. त्यासाठी आरक्षण जरूर द्यावं, पण राजकीय आरक्षणाची गरज का नाही? कारण मराठा समाजाचे 200 आमदार आहेत, सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे नॉन आरक्षित सगळे, पॉलिटिकली त्यांना न्याय मिळत नाही असं म्हणत नाही. आरक्षण त्याच्यासाठी असतं ज्याला न्याय मिळत नाही. राजकीय दृष्ट्या मराठा समाजाला इथं न्याय नाहीये का? आहे. उलट नव्हे तर इतर समाजाला त्याच्याबद्दल न्याय नाही म्हणून ओबीसीने आरक्षण आहे.